ज्योतिष सांगण्याच्या नावाखाली अनेक महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या अशोक खरातला नाशिक पोलिसांनी अटक केली आणि संपूर्ण राज्यभर एकच खळबळ उडाली। तर पोलिसांनी या प्रकरणाची माहिती नेमकी कशी मिळवली आणि त्याच्या अटकेनंतर खरातने महिलांवर अत्याचार केल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल कसे झाले, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे। या सर्व प्रश्नांची उत्तरे आता नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिली आहेत। एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कर्णिक यांनी या प्रकरणातील जे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत ते बाहेर कसे आले याचा खुलासा केला आहे। आयुक्त संदीप कर्णिक यांनी सांगितले की पोलिसांकडे असलेल्या व्हिडिओतील एकही व्हिडिओ बाहेर आलेला नाही, मात्र अशोक खरातच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या ऑफिस बॉयने हे व्हिडिओ काढले होते। त्याच्या माध्यमातून हे व्हिडिओ व्हायरल झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। तसंच यावेळी त्यांनी एक धक्कादायक खुलासा केला। ते म्हणाले, तो खरातने त्याच्या ऑफिस बॉयच्या 7 महिने गर्भवती असलेल्या पत्नीचा विनयभंग केल्यामुळे ऑफिस बॉय खरातच्या विरोधात गेला आणि त्याने काही व्हिडिओ रेकॉर्ड केले। त्याने हे रेकॉर्ड केलेले व्हिडिओ वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले होते। खरात दबाव आणत होता, त्याला आणि त्याच्या पत्नी मुलांना मारण्याची खरातने धमकी दिली होती। त्यामुळे जीवाच्या भीतीने ऑफिस बॉयने आपल्या विश्वासू लोकांकडे ते व्हिडिओ ठेवले होते। शिवाय त्याने त्यांना असंही सांगितलं होतं की जर माझ्या जीवाला काही बरं वाईट झालं तर तुम्ही हे व्हिडिओ बाहेर काढा, जेणेकरून हे प्रकरण दाबलं जाणार नाही। त्यामुळे हे प्रकरण चर्चेत आल्यानंतर ऑफिस बॉयने ज्यांच्याकडे व्हिडिओ दिले होते त्यांनी ते व्हायरल केल्याचं कर्णिक यांनी सांगितलं। तर या प्रकरणातील एकही व्हिडिओ पोलिसांनी बाहेर आणला नसल्याचंही त्यांनी सांगितलं। दरम्यान खरात प्रकरणातील व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरच्या 65 खात्यावर गुन्हा दाखल केला आहे। तसेच अनेक जण एखाद्या महिलेचा चेहरा मार्फ करूनही हे व्हिडिओ व्हायरल करतायत, ज्यामध्ये काही AI जनरेटेड आणि प्रकरणाशी संबंध नसलेल्या महिलांचे व्हिडिओ देखील असून या प्रकरणी नगरमध्ये गुन्हा दाखल केला आहे। त्यामुळे असले विकृत प्रकार पोलीस खपवून घेणार नाही असा इशारा देखील कर्णिक यांनी यावेळी दिला। अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।